Welcome to Mahali's Academy, Geotechnical Engineering. Unit 1, Importance of Geology, Internal Structure and Composition of Earth. By Professor Nikhil Mahali. आपण पाहत आहोत जिओलॉजी. ओके, जिओलॉजिकल इंजिनिअरिंग. आता यामध्ये आपण लास्ट टाइपला जिओलॉजी म्हणजे काय आणि जिओलॉजीचे किती ब्रांचेस आहेत, त्याचं कुठल्या ब्रांच मध्ये कुठला स्टडी केला जातो हे सगळं पाहिलं. आता नेक्स्ट टॉपिक आपण यामध्ये पाहतोय, इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इन सिव्हिल इंजिनिअरिंग बाबा, जिओलॉजीचा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय यूज आहे, काय महत्व आहे, काय इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला पाहिजे. मला सांगा, आपण एवढे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन करतो, तर या कन्स्ट्रक्शन मटेरियल हे कशापासून बनतात? जनरली हे कन्स्ट्रक्शन मटेरियल रॉक, सॉइल यापासूनच बनतात ना. मग जर तुमच्याकडे जिओलॉजीचं परफेक्ट नॉलेज असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियलची स्ट्रेंथ, डिझाईन या सगळ्यांचं नॉलेज येतं. थोडक्यात जिओलॉजी प्रोव्हाइड्स अ सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ अबाउट कन्स्ट्रक्शन मटेरियल. पहिला यूज नाव इम्पॉर्टन्स नंबर 1. इम्पॉर्टन्सला युजेस पण म्हणता येईल. जिओलॉजी प्रोव्हाइड्स a systematic knowledge. Geology provides a systematic knowledge of construction material. Construction material and their properties. जिओलॉजी मुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियलची एकदम डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन मिळते. तुम्हाला प्रत्येक कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या प्रॉपर्टीज कळतात, कारण सगळे कन्स्ट्रक्शन मटेरियल रॉक्स पासूनच बनलेले आहेत. म्हणून जिओलॉजी एक सिस्टमॅटिक नॉलेज प्रोव्हाइड करतो अबाउट कन्स्ट्रक्शन मटेरियल युज्ड इन सिव्हिल इंजिनिअरिंग. नंबर 2, इट ऑल्सो गिव्स knowledge of erosion. Knowledge of erosion, transportation and deposition by surface water. आपल्याला जिओलॉजीमुळे खूप नॉलेज मिळतं. त्या नॉलेजमध्ये नॉलेज ऑफ इरोजन, जी मातीची झीज होते ना, जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो आणि पावसाचं ते पाणी अर्थ सरफेस वरून फ्लो होतं, तेव्हा ते नुसतं मोकळं फ्लो नाही होत, त्याबरोबर ते मातीला सुद्धा घेऊन फ्लो होतं आणि त्याचा इफेक्ट रॉकच्या सरफेसवर पण होतो. आणि याचं नॉलेज, मग नॉलेज ऑफ इरोजन, नॉलेज ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइल, नॉलेज ऑफ डिपोजिशन ऑफ सॉइल, हे सगळं आपल्याला जिओलॉजी प्रोव्हाइड करते. जिओलॉजीमुळे आपल्याला इरोजनचं नॉलेज येतं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइलचं नॉलेज येतं, डिपॉझिशन ऑफ सॉइलचं नॉलेज येतं बाय सरफेस वॉटर. म्हणजे वाहत्या पाण्यामुळे मातीची झीज होते किंवा माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि कुठेतरी दुसरीकडेच ती जमा होते, याचं नॉलेज आपल्याला मिळतं जिओलॉजीमुळे. आपण वाळू यूज करतो, वाळू कळते ना, सँड ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून. ती कशी डेव्हलप होते? इरोजन होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं आणि कुठंतरी जाऊन ती नदीच्या पात्रात डिपॉझिट होते आणि तिथून उपसून आपण डायरेक्ट कन्स्ट्रक्शनला वापरतो. आता कच वापरतात पण जनरली सांगितलं. थोडक्यात काय, याच्यामुळे आपल्याला इरोजनचं, ट्रान्सपोर्टेशनचं आणि डिपोजिशनचं नॉलेज मिळतं. Geology provides knowledge about
knowledge about nature of rocks, nature of rocks which is necessary in tunneling roads etc. बरं का बाळांनो, जिओलॉजी तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतं अबाउट द नेचर ऑफ रॉक्स. कुठल्या लोकेशनचा रॉक कसा आहे याबद्दल तुम्हाला नॉलेज मिळतं जिओलॉजीमुळे. जेणेकरून मग जर तुम्हाला त्या लोकेशनच्या रॉक्सचं नेचर माहित असेल, त्या रॉकच्या नेचरचं जर तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्ही त्या भागामध्ये टनेलिंग करू शकता, रोडचं कन्स्ट्रक्शन करू शकता, कॅनल बांधू शकता. कसं काय बांधू शकता? कारण तुम्हाला त्या लोकेशन मध्ये जो रॉक अवेलेबल आहे त्या रॉकचं नेचर तुम्हाला माहिती आहे, त्या रॉकच्या नेचरचं नॉलेज तुमच्या जवळ आहे आणि हे नॉलेज देणार जिओलॉजी. मग जिओलॉजी तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये असलेल्या रॉकच्या नेचरचं नॉलेज प्रोव्हाइड करतं, जेणेकरून तुम्ही टनेलिंगचं काम त्या भागात करू शकता, त्या भागात रोड्स वगैरे बांधू शकता. तुम्हाला माहिती आहे मोठ्या मोठ्या लँडस्लाइड्स होतात. मग लँडस्लाइड मध्ये जर तुमच्याकडे त्या क्षेत्रामध्ये जे काही सॉइल असेल, जे काही रॉक्स असतील, त्याचं जर नेचर तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही लँडस्लाइड सारखा भला मोठा जो काही काय म्हणतात नैसर्गिक आपदा आहे याच्यावर तुम्ही अगोदरच प्रिव्हेन्शन घेऊ शकता की नाही. भरपूर लोकांचा जीव अगोदरच वाचवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला त्या एरियामध्ये जे रॉक्स आहेत, जे सॉइल आहे, त्याचं नेचर तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि त्या नेचरचं नॉलेज प्रोव्हाइड करते जिओलॉजी. खूप मोठ्या मोठ्या घटना थांबवता येतात जर तुमच्याकडे जिओलॉजीचं नॉलेज आहे तर. तुम्हाला माहिती आहे डॅमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे फाउंडेशन ऑफ डॅम. आणि कुठल्याही स्ट्रक्चरचं फाउंडेशन कुठं असतं? डायरेक्टली सॉइलवरच ना, अंडरलेइंग सॉइलवर. आणि त्या सॉइलच्या प्रॉपर्टीज जर आपल्याला माहित नसतील मग फाउंडेशन डिझाईन होत नाही. फाउंडेशन डिझाईन नाही झालं तर वरच्या स्ट्रक्चरचा काहीच उपयोग नाही. थोडक्यात काय की कुठल्याही कन्स्ट्रक्शनच्या फाउंडेशनच्या डिझाईन करतात सॉइलचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ते नॉलेज आपल्याला जिओलॉजी देतं. The foundation problems of dams, bridge and buildings are directly related to the geology. तुम्हाला माहिती आहे डॅमचं फाउंडेशन प्रॉब्लेम, ब्रिजचा फाउंडेशन प्रॉब्लेम किंवा कुठल्याही बिल्डिंगचा फाउंडेशनचा प्रॉब्लेम हा डायरेक्टली रिलेट करतो जिओलॉजी बरोबर. कारण कुठल्याही स्ट्रक्चरचं फाउंडेशन हे सॉइलवर असतं, अंडरलेइंग सॉइलवर. आणि त्या सॉइलची इन्फॉर्मेशन आणि नॉलेज आपल्याला जिओलॉजी प्रोव्हाइड करतं. म्हणून जिओलॉजीचं नॉलेज महत्वाचं आहे कुठल्याही स्ट्रक्चरच्या फाउंडेशनच्या डिझाईनला. It also provides knowledge about groundwater. जिओलॉजीमुळे तुम्हाला ग्राउंड वॉटर टेबलचं सुद्धा नॉलेज येतं. जमिनीच्या खाली पाणी ना, अर्थ सरफेसच्या खाली खूप सारं वॉटर आहे, त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. तर ग्राउंड वॉटर टेबल बद्दल नॉलेज पाहिजे असेल तर जिओलॉजी ते नॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करतं. अजून खूप मोठा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे, त्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टला मदत करण्यासाठी जिओलॉजिकल मॅप लागतात आणि जिओलॉजिकल मॅप बनवायला जिओलॉजीचं नॉलेज लागतं. Geological maps are required
in planning of many engineering projects. Many engineering projects. खूप साऱ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टच्या प्लॅनिंग मध्ये जिओलॉजिकल मॅप्स हे हेल्पफुल ठरतात. जिओलॉजीचे मॅप खूप महत्वपूर्ण ठरतात. जर तुमच्याकडे जिओलॉजिकल डाटा असेल तर तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या डिझाईनचा खूप खर्च कमी होऊ शकतो. इंजिनिअरिंगच्या कामांचा खर्च कमी होतो जर तुमच्याकडे नॉलेज आहे त्या भागातल्या जिओलॉजिकल स्ट्रक्चरचा, त्या भागातील जिओलॉजिकल फीचर्सचा. जिओलॉजी provides knowledge of geological features. Geological features like faults, joints, beds, etc. जिओलॉजी मध्ये तुम्हाला खूप साऱ्या जिओलॉजिकल फीचरचं नॉलेज मिळतं, जसं की फॉल्ट्स आहे, जॉईंट्स आहे, बेड्स आहे, म्हणजे नदी पात्राचे बेड कसे आहेत, किंवा फॉल्ट्स आणि जॉईंट्स हे जे रॉक सरफेसचे फीचर्स आहेत हे जिओलॉजिकल फीचर्स आहेत. आणि या जिओलॉजिकल फीचरचं नॉलेज तुम्हाला जिओलॉजी प्रोव्हाइड करतं. द नॉलेज ऑफ जिओलॉजी reduces cost of engineering projects. मोठमोठ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टची जे कॉस्ट आहे ती कमी होते जर तुमच्याकडे जिओलॉजीचं नॉलेज आहे. मोठमोठे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असतात त्यांची कॉस्ट कमी होऊ शकते जर तुमच्याकडे प्रॉपर जिओलॉजीचं नॉलेज आहे. अशा पद्धतीने जिओलॉजी खूप महत्वाची आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. वेगवेगळे टॉपिक आपण पाहिले. जिओलॉजी तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शन मटेरियलचं सिस्टमॅटिक नॉलेज प्रोव्हाइड करतं, त्यामुळे तुम्हाला त्या कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या प्रॉपर्टीज कळतात. नंबर 2, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द नॉलेज ऑफ इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन ऑफ सॉइल. कुठल्याही सॉइलचं इरोजन कसं होतं, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन कसं होतं याचं नॉलेज तुम्हाला जिओलॉजी प्रोव्हाइड करतं. जिओलॉजी तुम्हाला त्या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये नेचर ऑफ रॉक्स बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, की त्या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये रॉकचं नेचर कसं आहे, त्यावरून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या लोकेशन मध्ये टनेलिंगचं काम करू शकता किंवा दुसरं काय असेल रोडचं काम करू शकता जर त्या भागातल्या रॉकचं नेचर तुम्हाला माहित असेल, आणि त्याचं नॉलेज जिओलॉजी प्रोव्हाइड करतं. परत डॅम्स, ब्रिज यांचे जे फाउंडेशनचे प्रॉब्लेम आहेत हे रिलेटेड आहे खूप जास्त जिओलॉजी बरोबर. मग फाउंडेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जिओलॉजीचं नॉलेज हवं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द नॉलेज अबाउट ग्राउंड वॉटर टेबल. जमिनीच्या खाली जे पाणी त्याला म्हणतात ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार कोण आहे? जिओलॉजी. परत जिओलॉजिकल मॅप खूप हेल्पफुल आहेत टू डिझाईन बिग इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. मोठे इंजिनिअरिंग प्रोजेक्टला जिओलॉजिकल मॅपचा खूप उपयोग होतो, आणि जिओलॉजिकल मॅप तयार करायला जिओलॉजीचं नॉलेज हवं. जिओलॉजी आपल्याला जिओलॉजिकल फीचर्स बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, जसं की फॉल्ट्स, जॉईंट्स, बेड याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते जिओलॉजी. जिओलॉजीमुळे आपल्याला इंजिनिअरिंग जे काही आपले इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट आहेत त्याची कॉस्ट कमी होते. म्हणून जिओलॉजीचं नॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर जिओलॉजी एवढं इम्पॉर्टंट आहे मग जिओलॉजीचा स्टडी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अर्थ सरफेस आणि विदिन द अर्थ सरफेस काय काय याची माहिती घेतली पाहिजे. अर्थच्या सरफेसवर काय आणि अर्थ सरफेसच्या आतमध्ये काय हे फार महत्वाचं.
पुढचा टॉपिक घ्या, इंटरनल स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन ऑफ अर्थ. पृथ्वीच्या आतमध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर आणि कॉम्पोजिशन आहे त्याबद्दल आता आपल्याला माहिती घ्यायची. Draw the figure. हा एक माउंटन आहे. चला पटकन इंटरनल स्ट्रक्चर आणि कॉम्पोजिशन ड्रॉ करा, म्हणजे मला एक्सप्लेन करायला. चला मुलांना, तुमचा ड्रॉ झाला असेल. आता बघा, आपण ना अर्थचं इंटरनल स्ट्रक्चर पाहणार आहोत की पृथ्वीच्या आतमध्ये नेमकं काय आणि कसं आहे, काय मॅटर आहे, आतमध्ये काय कॉम्पोजिशन आहे पाहायचंय. तुम्ही पाहू शकता सगळ्यात वरती अर्थ सरफेसवर माउंटन्स आहे. मग अर्थ सरफेस आणि त्याच्यावर ओशन आहे. ठीक आहे. आता हा समुद्र आणि हे पर्वत डोंगर, तिथून खाली 70 किलोमीटर पर्यंत फक्त डोंगरच लागणार तुम्हाला, म्हणजे खडकच लागणार. त्यानंतर 0 ते 35 किलोमीटर म्हटलं आज सरफेस वरून किंवा डोंगर म्हटलं तर मग 70 किलोमीटर वरून खाली. या 0 to 35 पर्यंत, 35 किलोमीटर पर्यंत अर्थ सरफेस पासून 35 किलोमीटर पर्यंत फक्त अर्थ सरफेस आहे एवढा, ज्याच्यावर ओशन आहे, माउंटन्स आहेत. ओके. 35 किलोमीटर पासून सुरू होतो अप्पर मॅन्टल, म्हणजे सुरू होतो मॅन्टलचा पोर्शन, एवढा भाग मॅन्टल आहे. मॅन्टलचा हा सगळ्यात वरचा भाग आहे अप्पर मॅन्टल. अप्पर मॅन्टल स्टार्ट होतो 35 किलोमीटरला आणि एंड होतो 100 किलोमीटरला. या भागात फक्त रॉक्स आहेत. त्याच्यानंतर मिडल मॅन्टल चालू होतो 100 किलोमीटर पासून 900 किलोमीटर पर्यंत. मिडल मॅन्टल स्टार्ट होतो, म्हणजे मॅन्टलचा मधला भाग. या भागामध्ये 100 किलोमीटर पासून तर 900 किलोमीटर पर्यंत मिडल मॅन्टल येतो.
कळालं का? मिडल मॅन्टल. आता मिडल मॅन्टल नंतर सगळ्यात खाली येतो मॅन्टलचा सगळ्यात खालचा भाग, याला आपण लोअर मॅन्टल म्हणतो. हा सुरू होतो 900 किलोमीटर पासून तर 2900 किलोमीटर पर्यंत. हा एवढा मॅन्टल. इथं मॅन्टलचा पार्ट संपतो. मॅन्टल हा अप्पर पासून लोअर पर्यंत एवढा भाग मॅन्टलचा आहे. या भागामध्ये तुम्हाला हार्ड रॉक सापडतील, रॉकचे वेगवेगळे प्रकार सापडतील. एवढ्या भागात फक्त रॉक्स आहेत, त्याच्यामध्ये असलेलं काही ग्राउंड वॉटर वगैरे असेल ते. आता 2900 पासून 5150 किलोमीटर पर्यंत येतो कोअर, म्हणजे कोअर सरफेस. कोअरचे दोन भाग आहेत, आउटर कोअर, इनर कोअर. जसे मॅन्टलचे 3 भाग होते ना, अप्पर, मिडल, लोअर, तसं कोअर म्हणजे आतला गाभा, एकदम सेंटरचा भाग. मग हा पृथ्वीचा सगळ्यात सेंटरचा भाग आहे. हा आउटर कोअर आहे. याच्यामध्ये एकदम गरम गरम लिक्विड आहे, हॉट लिक्विड. जे व्हॉल्कॅनो मधून बाहेर येतं ना, ते हॉट लिक्विड आहे. त्यानंतर 5150 पासून 6370 पर्यंत एवढ्या भागात इनर कोअर आहे, म्हणजे आतला गाभा. हा बाहेरचा आहे, हा आतला कोअर आहे. याच्यामध्ये ना सॉलिड असलेला हॉट लिक्विड, म्हणजे लिक्विड नाहीये पण हॉट असलेले रॉक्स आहेत, जे एकदम गरम आहेत. सॉलिड हॉट आहे ह्या भाग. हा लिक्विड हॉट आहे आउटर कोअर. आउटर कोअर हा लिक्विड हॉट आहे, इनर कोअर हा सॉलिड हॉट आहे. अशा पद्धतीने इथून तर इथपर्यंत हा पृथ्वीचा सेंट्रल पॉइंट आहे आणि हा पृथ्वीचा सरफेस पॉइंट आहे. इथून पाहिलं तर एवढा भाग कोअर आहे, आउटर कोअर, इनर कोअर. इथून एवढ्या भागात पाहिलं तर मॅन्टल आहे, लोअर मॅन्टल, मिडल मॅन्टल, अप्पर मॅन्टल. त्याच्यावर अर्थ सरफेसवर माउंटन्स आणि ओशन्स. कळालं की इंटरनल स्ट्रक्चर आणि कॉम्पोजिशन? काय डाऊट? चालेल, मग आज आपण इथे थांबूयात. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.